वातावरण निर्माण झालंय. तिसरं महायुद्ध होतं की काय अशी भीती आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे. त्याचं झालंय असं की शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराणमध्ये हवाई हल्ले केले. त्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाला. याची पुष्टी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील दिली होती. आणि इथूनच संपूर्ण जगाला हादरवणारा तो नवीन युद्धाचा अध्याय सुरू झाला. सगळीकडे बातम्यांचा पाऊस सुरू आहे की इराण इस्रायलच्या युद्धामध्ये अमेरिकेनं उडी घेतली. पण इराण शांत बसला नाही. त्यांनी या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दुबईतल्या सगळ्यात उंच असणाऱ्या बुर्ज खलिफावर देखील हल्ला केला. त्यानंतर कतारमध्ये बॉम्ब हल्ले केले. अबुधाबीवरती देखील ड्रोनचे हल्ले त्यांनी केले. अगदी काही तासातच त्यांनी 500हून अधिक मिसाईल्स या 3 देशांमध्ये सोडल्या. विमानतळावर हल्ले केले, ज्यामुळं दुबई विमानतळावरच्या सगळ्या फ्लाईट्स ह्या कॅन्सल झाल्या. भारतीय लोक त्या देशांमध्ये अडकले आहेत. त्यांना परत कसं आणायचा हा प्रश्न आता भारत सरकार पुढे आहे. सगळीकडे बातम्यांचा पाऊस सुरू आहे. पण सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडलाय की इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये अमेरिका कसं काय आली. इराण आणि इस्रायलच्या या इतक्या भयंकर युद्धाचं नेमकं कारण तरी आहे काय. आणि युद्ध जर अमेरिका किंवा इस्रायल आणि इराणमध्ये असेल तर इराण त्याच्या शेजारच्या दुसऱ्या राष्ट्रांवरती का हल्ले करत आहे. इराणनं बुर्ज खलिफावर का हल्ला केलाय. कतार आणि अबुधाबीवर का मिसाईल सोडल्या. तसेच आता या युद्धामध्ये 3 ते 4 देशांनी पुन्हा उडी घेतलेली आहे. मग हे तिसरे महायुद्धाचं रूपांतर तर नाही ना. आणि जर हे झालं तर भारत याच्यामध्ये नेमकी आपली भूमिका काय घेणार आहे. कारण 5 मिनिटांपूर्वी भारतानं आपली भूमिका जाहीर केलेली आहे. भारत नेमकं कुणाची साथ देणार आहे हे डायरेक्ट भारतानं सांगितलंय. मग या युद्धाचा भारतावरती मोठा काय परिणाम होऊ शकतो का. काही दिवसापूर्वीच देशाचे पंतप्रधान मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. भारताचे आणि इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचे घनिष्ठ संबंध आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये भारत कोणाची बाजू घेतोय. 5 मिनिटांपूर्वी भारतानं आपली अधिकृत भूमिका देखील स्पष्ट केली आहे. भारत आता कोणाच्या पाठीशी उभं राहणार आहे. हे तिसरं महायुद्ध आहे का. इराणमध्ये खामेन नंतर कोणाकडे सत्ता गेलेली आहे. आता या युद्धाचा परिणाम भारतावरती कशा पद्धतीने होणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे युद्ध जर असंच चालू राहिलं तर सर्वसामान्यांना कोणत्या वस्तू महाग होऊ शकतात. सर्वसामान्यांच्या बजेटवरती या युद्धाचा नेमका काय परिणाम होऊ शकतो. हे युद्ध होण्यामागचं खरं महत्वाचं नेमकं कारण काय आहे. चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट. एक घटना जिनं संपूर्ण जगाच्या नकाशावरती खळबळ उडवून टाकली. 28 फेब्रुवारीला नक्की काय झालं. इराणची राजधानी तेहरान नेहमीप्रमाणे शांत होतं. पण अचानक रात्री आकाशामध्ये इस्रायली फायटर जेट्स दिसले. अमेरिकेच्या मदतीनं इस्रायलनं इराणच्या 30 महत्वाच्या ठिकाणांवरती धडाधड हल्ले चढवायला सुरुवात केली. मुख्य उद्देश वेगळाच होता. त्यांना हवा होता इराणचा सगळ्यात मोठा चेहरा असलेला अली खोमेन. रिपोर्टनुसार खामेन एका सुरक्षित ठिकाणी खास सल्लागारांसोबत मीटिंग करत बसले होते. या गुप्त मीटिंगची माहिती इस्रायलनं गुप्तहेर संस्था मोसादला आधीच लागली होती. इस्रायलने त्यांच्या घरावरती आणि सुरक्षित ठिकाणांवरती बॉम्ब टाकले आणि क्षणार्धात ती इमारत पत्त्यासारखी कोसळली. खामेन यांचा खात्मा झाला. त्यांच्यासोबत त्यांचे संरक्षण मंत्री आणि इतर मोठे अधिकारी मारले गेले. इराणच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा धक्का होता. आता ही घटना तुम्हाला माहिती आहे. पण यानंतर इराणनं जे केलं त्यानं संपूर्ण जगाला धक्का दिलाय. संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. असा हल्ला इस्रायलनं अमेरिकेच्या मदतीने केला. मग इराणनं प्रतिहल्ला एक तर अमेरिका किंवा इस्रायलवर करायला हवा होता. पण इराणनं नेमकं केलं काय. तर इराणनं सुरुवात केली सगळ्यात आधी दुबईमधून. दुबईमध्ये त्याचबरोबर कतारमध्ये त्याचबरोबर अबुधाबीमध्ये हल्ले सुरू केले. सगळ्यात आधी त्यांनी दुबईमधल्या बुर्ज खलिफा जे जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग मानली जाते किंवा आहे तिथे ड्रोन हल्ले केले. त्यानंतर कतार आणि अबुधाबीमध्ये मिसाईलचा पाऊस पडला. आता सगळ्याच लोकांना प्रश्न पडलाय की युद्ध नेमकं सुरू का झालं. आणि त्यानंतर हे युद्ध जर सुरू झालं तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये तर बाकीच्या देशांवर यांनी अटॅक का करायला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात की त्यांनी तिथे हल्ला का केला. पहिली गोष्ट की अमेरिकेचं लष्करी तळ. बघा, इराणला चारही बाजूनं अमेरिकेनं घेरलं होतं. कतारमध्ये अमेरिकेचा अल उदे हा सगळ्यात मोठा एअरबेस आहे. अबुधाबीमध्ये अल दाफ्रा एअरबेस आहे. आणि इराणचं म्हणणं आहे की अमेरिकेनं इथल्या तळांचा वापर करून आमच्यावरती बॉम्ब टाकलेत. मग इराणनेही थेट अमेरिकेवरती हल्ला करण्याऐवजी या देशांना टार्गेट केलं. दुबईतील बुर्ज खलिफा जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. तिच्यावर 2 ड्रोन हल्ले केले. धुराचे लोट हवेमध्ये दिसू लागले.
घबराहट पसरली हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता इथपर्यंत माहिती क्लिअर आणि पण युद्ध नेमकं सुरू का झालं, इस्रायल आणि जे इराण आहे त्यांच्यामध्ये युद्ध नेमकं का होत आहे? कारण की तुम्ही मागच्या वर्षी बघितलं होतं युद्ध झालं होतं. त्याचं कारण नेमकं काय हे आपल्या सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय आणि त्यानंतर भारताने नेमकी काय भूमिका या युद्धाच्या दरम्यान घेतलेली आहे, भारत त्याच्यावरती काय कोणाची बाजू घेणार आहे, महत्वाच्या मुद्द्याला आपण समजून घेऊयात. बघा, थोडंसं आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर मागे जावं लागतं. इराण आणि इस्रायल आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागतं. तर बघा, 1979 इराण आणि इस्रायल एकमेकांचे पक्के दोस्त होते. म्हणजे 1979च्या आधी एकमेकांचे प्रचंड दोस्त होते. इराण हा पहिला मुस्लिम देश होता ज्याने इस्रायलला मान्यता दिली होती. पण मग बिनसलं कुठं, 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. आयतुल्ला खामेनी सत्तेत आले आणि त्यांनी जाहीर केलं की इस्रायल हा इस्लामचा शत्रू आहे. तेव्हापासून या दोन देशांमध्ये एक प्रकारचा छुप युद्ध सुरू झालं. इराणने इस्रायलला संपवण्यासाठी हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांना मदत करायला सुरुवात केली, तर इस्रायलने इराणचे अणुप्रकल्प उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली होती. गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांवर गुपचूप वार करत होते, पण खरं युद्ध हे 28 फेब्रुवारीला उघड झालं. आता एक कारण आपल्याला समजलं होतं की इराण आणि इस्रायलमध्ये हा जो वाद होता तो 1979 पासून होता. इस्रायलला त्यांनी काही संस्थांना पैसे दिले, तर इस्रायलने त्यांचे अणुप्रकल्प इराणचे उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली होती. मग सगळ्यात महत्वाचा विषय आहे की भारताची परिस्थिती नेमकं काय आहे, अमेरिकेने त्याच्यात का उडी घेतली आणि भारतानं नेमकं काय विषय केलाय, भारत आता कशी भूमिका घेणार आहे देखील जाहीर केले. मग आता याच्यामध्ये अमेरिकेनं का उडी घेतली हा महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण आहे 2025 साल. 2025 मध्ये इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध आणि इराण समर्पित गटांशी झालेल्या संघर्षामुळे इस्रायलच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की तुम्ही अणु जे काही कार्यक्रम आहे, अण्वस्त्र चाचणी म्हणा किंवा अणूचे जे काही कार्यक्रम आहेत ते तुम्ही क्षेपणास्त्र क्षमता अनियंत्रित विस्तार याचा करू नका. भारतानं म्हटलं की आम्ही कोणाची बाजू घेणार नाही, आम्हाला शांतता हवी आहे. भारतानं दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आव्हान केलंय. पडद्यामागे भारत आपल्या नागरिकांना सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न करत आहे, हीच भूमिका आहे. आता सर्वसामान्यांच्या खिशावरती नेमका या युद्धाचा काय परिणाम होतोय ते थोडक्यात बघूया. बघा, पेट्रोल डिझेलचा सगळ्यात मोठा साठा जो आहे तो इराणमध्ये आहे. कच्चं तेल आपण इराणमधून मागवतो, त्यामुळे पेट्रोल डिझेल वाढणार आहे. सोनं चांदी हे जे काही आत्ताची जगातली परिस्थिती आहे त्यामुळे सोनं चांद याला सेफ ऍसेट मानलं जातं. म्हणून जे काही मार्केटमधले पैसे आहेत ते लोक सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्ट करतील, त्यामुळे सोनं चांद हे महागण्याची जास्त शक्यता आपल्याला दिसते. त्याचबरोबर चांदी वाढणार आहे. खाद्यपदार्थाचा आयात निर्यात यामध्ये देखील फरक पडू शकतो, कारण तिकडच्या देशांकडून आपण खजूर आणि ड्रायफ्रूट सुकामेवा सारखे पदार्थ देखील मोठ्या प्रमाणात मागतो, त्यामुळे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. खामेन यांच्या मृत्यूनंतर इराण शांत बसेल असं वाटलं नाही. त्यांचा मुलगा मोस्तबा खामेन यांनी आता सूत्र हातात घेतली आहेत आणि इराणी सैनिकाने जो इशारा दिलाय की हा जो काळ आहे तो तर शांततेचा नाहीये, तर महायुद्धाची तयारी आहे असं सांगितलंय त्यांनी. आता जो मध्य आशिया आहे तो ज्वालामुखीच्या तोंडावर बसलाय. तिसरं महायुद्ध कधीही होऊ शकतं अशी शक्यता निर्माण झाली आहे. आता जो भारताचा पवित्र आहे, भारताची जी भूमिका आहे त्याच्यावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय? तुमच्या मते या युद्धाचे परिणाम भारताच्या किंवा भारतातल्या सामान्य नागरिकांवरती, तुमच्या आमच्यावरती किंवा शेतकऱ्यांवरती नेमके काय होऊ शकतात, याचे परिणाम काय होऊ शकतात, तुम्हाला नेमकं काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.